पुंडलिक वरदा हर विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। 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 ज्ञानेश्वर माऊली। रामकृष्ण हरी मंडळी, आज आषाढी एकादशी, आषाढी एकादशी पंढरपूरची वारी। आज आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळ नाणेघोल दिंडी सोहळा आयोजित केला आहे आणि त्या दिंडी सोहळ्याचा हा आवाज येत आहे पहा। आज असा आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे आणि त्याप्रमाणे आजचं नियोजन आम्ही या दिंडी सोहळ्यापासून चालू करत आहोत। तरी आत्ता आम्ही ही सर्व दिंडी घेऊन श्री क्षेत्र महादेवाचे मंदिर देवळे गाव या ठिकाणी दिंडीचे प्रस्थान करत आहोत आणि महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला त्या ठिकाणी असलेले महादेवाचे पूर्वकाळातील मंदिरसुद्धा दाखवणार आहे। हे महादेवाचे मंदिर सावित्री नदीच्या तीरावर वसलेले आहे। सावित्री नदी ही महाबळेश्वरवरून वाहत आलेली आहे आणि ह्याच सावित्री नदीच्या तीरावर हे स्वयंभू महादेवाचं मंदिर वसलेलं आहे। नाम घेता चाला आता पंढरीची वाट। हे नाम घेता चाला आता पंढरीची वाट। डोळ्यानं पहावा चंद्रभागेचा तो थाट। डोळ्यानं पहावा चंद्रभागेचा तो थाट। पंढरीची वाट। हे नाम घेता चाला आता पंढरीची वाट। नाम घेता चाला आता पंढरीची वाट। दर्शना सारे जाऊया, रूप डोळा भरून पाहूया। विठू दर्शना सारे जाऊया, रूप डोळा भरून पाहूया। दंग होऊन भजनी रंगूया, दंग होऊन भजनी रंगूया। भक्तिभावाने त्याला अळवूया, यात्रेसाठी भाविक येती गर्दी होते दाट। यात्रेसाठी भाविक येती गर्दी होते दाट। पंढरीची वाट। नाम घेता चाला आता पंढरीची वाट। नाम घेता चाला आता पंढरीची वाट।
पुंडलिक भक्त होऊन गेला, आई वडिलांच्या सेवेतच रमला. पुंडलिक भक्त होऊन गेला, आई वडिलांच्या सेवेतच रमला. देव स्वर्गीचा भूवरी आणला, देव स्वर्गीचा भूवरी आणला. कटिकर ठेवून उभा राहिला, स्पर्श होता चरणांचा धन्य झाली विठ्ठल. स्पर्श होता चरणांचा धन्य झाली विठ्ठल. पंढरीची वाट ते नाम घेता चला आता पंढरीची वाट. नाम घेता चला आता पंढरीची वाट. अशी ही पुण्यभूमी संतांची, या चोखा नाम देवाची. अशी ही पुण्यभूमी संतांची, या चोखा नाम देवाची. ओवी गाणाऱ्या त्या जनाईची, ओवी गाणाऱ्या त्या जनाईची. थोरवी आहे कान. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. जय श्री क्षेत्र देवलेगाव महादेव मंदिर या ठिकाणी आमची दिंडी आलेली आहे. आणि या ठिकाणी आता एक आमचं सुस्वर भजन झालं. आणि भजन झाल्यानंतर आता दिंडीचे प्रस्थान नाणेगोल या ठिकाणी होणार आहे. तरी या दिंडीसाठी आमच्या देवले हायस्कूल, नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय देवले येथील विद्यार्थीसुद्धा या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत. आम्ही या शाळेचे मुख्याध्यापक यांना विनंती केली, त्या विनंतीनुसार त्यांनी मुलांना या ठिकाणी दिंडीमध्ये सामील होण्यासाठी आणलेले आहे. हे बघा, नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय देवले येथील हे विद्यार्थी या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत. आणि या ठिकाणी देवले गावातील ग्रामस्थसुद्धा या ठिकाणी या दिंडीमध्ये उपस्थित राहिले आहेत. तरी नाणेगोल ग्रामस्थ यांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी देवले गावचे ग्रामस्थ विठ्ठल केसरकर, संजय केसरकर, तुकाराम केसरकर आदी गावातील ग्रामस्थ या ठिकाणी दिंडीमध्ये सामील झालेले आहेत. तरी त्याबद्दल त्यांचे आमच्या ग्रामस्थ मंडळ नाणेगोल यांच्या वतीने हार्दिक स्वागत स्वागत स्वागत.
इकडे तुम्ही नाचा असं. सोहळ्यासाठी आम्ही नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय देवले येथील विद्यार्थ्यांना या दिंडीमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले होते. त्या आमंत्रणाला मान देऊन या शाळेचे मुख्याध्यापक पिंगला सर यांनी सदस्य तुकाराम बालू केसरकर, विठ्ठल दादा केसरकर, पोलीस पाटील हे सुद्धा या दिंडीला उपस्थित राहिलेत. त्याबद्दल आम्ही नाणेगोल ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त करतो. आणि सर, तुम्हाला या दिंडीबद्दल काय वाटलं हे तुम्ही थोडक्यात सांगा जरा. आमच्या विद्यार्थ्यांना देखील या निमित्ताने आषाढी एकादशी निमित्ताने त्या ठिकाणी दिंडीचा लाभ मिळाला, महादेवाचं दर्शन मिळालं. आपल्या संस्कृतीचं त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी, त्यांना माहिती असावी आणि आपण आपली संस्कृती जपावी हा एक छोटासा प्रयत्न या ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या शाळा सदस्य आणि दादा यांच्यामुळे आम्हाला तो लाभ आणि तो अनुभव मिळाला. पुन्हा एकदा विद्यालयाच्या वतीने सगळ्यांची धन्यवाद. थँक्यू सर, धन्यवाद. विठूचा गजर हरिनामाचा रामकृष्ण हरी. गोविला. विभूता गजर हरिनाम नामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. ओ वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला जा तू जा आता तुझा काय उपयोग नाही या पुढे तुम्ही चालत राहा थांबा की कुठं पुढे जात आहे जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय जय विठ्ठल जय
हस्तमंडल नाणेघोल आषाढी एकादशी निमित्त हा दिंडी सोहळा संपन्न होत आहे. आत्ताच ही दिंडी संत ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी महादेवाचे मंदिर देवळेगाव येथून रवाना झालेली आहे आणि आत्ता ही दिंडी आयरे फार्म हाऊस या ठिकाणी दिंडीचं आगमन होत आहे आणि ह्या नाणेघोल गावचे सर्व ग्रामस्थ या दिंडीमध्ये अति उत्साहाने सामील झालेले आहेत. विठ्ठल नामाच्या गजरात माऊलींच्या तुकोबारायांच्या नामघोषात हा दिंडी सोहळा संपन्न होत आहे. आयरे फार्म हाऊस आणि या ठिकाणी आता दिंडी येऊन थांबणार आहे आणि या ठिकाणी सखाराम आयरे यांच्या निवासस्थानी पालखीचं आगमन होईल. त्यानंतर इथे चरणी तुझ्या मी झिजवली काया, चरणी तुझ्या मी झिजवली काया, तुझ्या दारी आलो पंढरी राया, तुझ्या दारी आलो पंढरी राया, तुझ्या दारी आलो पंढरी राया, तुझ्या दारी आलो पंढरी राया. चरणी तुझ्या मी झिजवली काया, चरणी तुझ्या मी झिजवली काया, तुझ्या दारी आलो पंढरी राया, तुझ्या दारी आलो पंढरी राया, तुझ्या दारी आलो पंढरी राया, तुझ्या दारी आलो पंढरी राया. दिंडीचं आगमन आता सोनारवाडी संत नरहरी महाराज सोनार
त्यांच्या मंदिराकडे प्रस्थान होत आहे. आणि हे समोर ज्या घरं दिसत आहेत ती आमच्या नाणेघोल गावचे ही घरं दिसत आहेत. आणि हे समोर दिसत आहे ते नाणेघोल गाव. दिंडीचा आवाज पाठीमागून येत आहे. ज्ञानोबा तुकारामांच्या नामघोषात दिंडी येत आहे. आणि आत्ता सोनारवाडी या ठिकाणी दिंडीचे प्रस्थान होणार आहे. मला पाठीमागे दिंडी दाखवत आहे. इथून जायचं का? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 हाती वीणा मुखी हरी हाती वीणा मुखी हरी गाय रावळा भीतरी गाय रावळा भीतरी हाती वीणा मुखी हरी हाती वीणा मुखी हरी देहभाव विसरला देहभाव देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार मन बुद्धीची कातरी मन बुद्धीची कातरी रामनाम सोने चोरी सोने चोरी रामनाम नाम रामनाम सोने चोरी सोने चोरी तुझे नामाचा व्यवहार नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार
देवा तुझा मी सोनार. ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकारा. ज्ञानोबा ज्ञानोबा या तीन वर्षी सुट्टी घालायला लागली आहे ना. मग त्याने सांगितलं ठीक आहे, मला म्हणजे आम्ही तुम्हाला गेल्या वर्षी बोलवलं, मान नाममध्ये परंतु तुम्ही येत नाही, कारण आम्हाला दया क्षमा शांती लोकांचे चार आपण व्यासपीठा लोकांजवळ बोलतो, लोकांना उपदेश करण्याच्या योग्यतेचा आपण नाही, एवढ्या अधिकाराचे आपण म्हणजे नाही होतं. संत महात्म्याने जे आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे ते वाचून आपल्या जे आपणात आले ते इतराशी जावे, आपल्याला जे माहिती ते लोकांना सांगण्याचा प्रयत्न करावा. या न्यायाने या ठिकाणी आज जी ओळी घेतलेली आहे माऊली ज्ञानोबाच्या गुरुनानंतर दादा तुमच्या चरणकमळाची पावले माझ्या हृदयामध्ये आहे, माझ्या हृदयात साठवलेल्या आहेत. माऊली ज्ञानोबारायांचा अधिकार पाहिला, फार मोठा अधिकार माऊली गोबरायांचा गेली 750 वर्षांमध्ये आळंदी येथे माऊली ज्ञानोबारायांचे समाधी आणि सांगितलेले आहे. महाराज ज्ञानोबारायांसारखा वेगळं ज्ञान हो ज्ञानाचा सांगितलेलं आहे की माऊली ज्ञानोबा या ज्ञानाचे राजे आहेत, ज्ञान्यांचे राजे, ज्ञान्यांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्ही. तुकोबाराय म्हणतात माऊली ज्ञान्यांचे राजे आहात तुम्ही, तुम्ही नुसते राजे नाही, ज्ञान्यांचे राजे आहात. ज्ञान्यांचा बुद्धकाचा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा सांगितलेलं आहे. तुम्ही ज्ञान्यांचे राजे आहात. या माऊलीच्या या महादारामध्ये माऊली ज्ञानोबारा या गावामध्ये आल्यानंतर माऊली या ठिकाणी ज्ञानाचा प्रकार प्रभाव ज्ञानाचा या ग्रामस्थ मंडळींना ठेवला. या गावातली असणारी मुलं, या गावातले असणारे विद्यार्थी या देवळे शाळेमध्ये, देवळे हायस्कूलमध्ये प्रत्येक जर बोर्डावर तुम्ही पाहिलं तर ज्ञानेश्वरचा 1 नंबर आहे. ह्या माऊलींचा प्रकाश समोर माझ्या जे ऐकतं त्यांच्यात आम्ही सांगतो की हा माऊलींचा कृपा आशीर्वाद आहे. त्यांची कृपा झाली या गावावरती. या ठिकाणी असा एकही व्यक्ती नाही आहे की तो व्यसनाच्या अधीन गेलेला, व्यसनाच्या अधीन गेलेला अशी एकही व्यक्ती नाही आहे. कारण ही कृपा कुणाची आहे? भगवान माऊली ज्ञानोबारायांची आहे. पांडुरंगाचा कृपा आशीर्वाद, संत महात्म्यांची कृपा होणं गरजेचं आहे. देवाची कृपा होईल, देव भेटे, परंतु संत भेटणं अवघड आहे. तो बरा सांगतायत भगवान परमात्म्याची मी भक्ती करण्याकरता लागल्यानंतर 15 दिवसामध्ये भगवंताचा माझ्या जीवनामध्ये साक्षात्कार झाला. तुकोबाराय म्हणतायत मी रामचंद्र डोंगरावरती आणि भगवंताची ध्यान धारणा लावली तर 15 दिवसामध्ये भगवंताला भेटायला मला यावं लागलं. 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला. विठोबा भेटला सावळ्या सांगितलं भगवंताला तुकोबारायांची भक्ती पाहून आणि त्या भामचंद्र डोंगरावरती 15 दिवसामध्ये भेट द्यावी लागली. पण तुकोबाराय म्हणताय मला 42 वर्ष या मृत्यूलोकामध्ये राहावं लागलं की संत महात्म्यांची भेट घेण्यासाठी. संतांचा महिमा तो बहु दुर्गम शब्द का नाही. तुकोबाराय म्हणताय संतांची जे बहु अवघड आहे संत भेटी, संतांची भेट होणं फार अवघड आहे. परंतु म्हणतायत आमचं पूर्व पुण्य जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या देवी
चला पाहू पंढरी पंढरी, सकळ तीर्थ माझी थोर एक पंढरी पंढरी, चला जाऊ पंढरी पंढरी, चला पाहू पंढरी पंढरी. पाहू पंढरी पंढरी, सकल तीर्थ माझी थोर एक पंढरी पंढरी, चला जाऊ पंढरी पंढरी, चला पाहू पंढरी